नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार ही योजना महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचे नवे पर्व घडवत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे धरणात साचलेल्या गाळाचे शाश्वत व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर शिवारामध्ये करणे. परिणामी जलसाठ्याची क्षमता वाढवली जाते आणि गाळातील पोषण मूल्ययुक्त माती शेतजमिनीत वापरून जमिनीची सुपीकता सुधारली जाते. ही योजना विशेषतः अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. गाळमुक्त शिवार ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणे, बंधारे आणि तलावातील गाळ काढून त्या परिसरातील जमिनीवर टाकला जातो. शासन त्यासाठी निधीही उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतजमिनीची सुपीकता वाढते आणि पाणी साठवण क्षमता देखील सुधारते. 1 एप्रिल 2024 ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात 1247 एकूण 66.91 कोटी घनमीटर गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यापैकी 42.29 कोटी घनमीटर गाळाचे उत्खनन पूर्ण झाले असून हे लक्ष्याच्या 63% इतके आहे. ही भरघोस कामगिरी प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबर शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शक्य झाली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.